काही लोक असे असतात ना, म्हणजे एक उदाहरण सांगतो मी. एका व्यक्तीशी असं सहज बोलत बोलत विषय निघाला आणि विषय गेल्यानंतर एका पिक्चरचा विषय निघाला, सिनेमाचा. तर म्हटलं, अरे तू हा पिक्चर बघितलास काय, त्यामध्ये बघते असं असं. ते म्हटलं, अरे थांब, मी पिक्चर बघून ना थिएटरला जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाले असते. मला धक्काच बसला. म्हणजे 8-10 वर्ष झालं तू थिएटरला पिक्चरच बघायला नाहीस? नाही नाही नाही, कुठं वेळच मिळत नाही, काय करणार. अरे पण तुला मग म्हणजे बघावं असं वाटत नाही थिएटरला जाऊन? अरे वाटते रे खूप, मध्ये 2-3 पिक्चर चांगले आले ते बघायचं होतं, पण कुठे वेळ मिळत नाही. काय कधीतरी टी व्हीला वगैरे बघायला येईल म्हणून मी आपलं हे करतोय आणि मग ते राहून जाते, काय फार मग हे होत नाही. ह्या उदाहरणातून मला काय सांगायचं होतं की कदाचित त्यांना आता 8-10 वर्ष पिक्चर बघितलेला नसेल, कामाच्या ह्याच्यामुळं मूड आला सुद्धा तरीसुद्धा बघितला नाही, कारण काम आहे उगाच कुठं आणि 2-3 तास तिथं थिएटरमध्ये घालवा म्हणून बघितला नाही. पण भविष्यात आणखीन काही वर्षानं, 10-20 वर्षानं, ज्यावेळी त्याकडे वेळ भरपूर असेल, आता वेळ काय करायचा आहे, पिक्चरला जायला वेळ असेल त्याकडे, पण ती पिक्चर बघण्याचा मूड नसेल, ही मोठी गोष्ट आहे. त्यात तुम्हाला जर त्यावेळी इंटरेस्टच नसला सिनेमा बघायला, वेळ असून काय करायचं आहे. म्हणून आज भले तुमचं शेड्यूल किती बिझी असलं तरी तुमची इच्छा झाली ना, तुमचा मूड आहे ना पिक्चर बघायचा, जावा ना. हा मूड परत नसतो मिळत. मी नाही, आणि 10 वर्षानं 20 वर्षानं वेळ असेल त्यावेळी, वेळ भरपूर असेल त्यावेळी, पण तुझी इच्छा व्हायला पाहिजे ना तुमची पिक्चर बघायची. नाही, आता काय मूडच नसतो पिक्चर बघायचा, असं त्यावेळी होणार. म्हणजे ज्यावेळी मूड असतो त्यावेळी तुम्ही ती गोष्ट करणार नाही, आणि ज्यावेळी मूड नसतो त्यावेळी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल, काय उपयोग आहे. त्यामुळं अशा अनेक गोष्टी असतात. म्हणजे आपण आपल्या इच्छा असतात, कुणाला फिरायची इच्छा असते, पर्यटन करायची इच्छा असते, किंवा काही खेळ खेळायची इच्छा असते, काय पण प्रत्येकाचे. पण ते मारत असतात. का मारतात? वेळ नाही, नंतर करूया, वेळ नाही, नंतर करूया, पुढच्या 10 वर्षानं 20 वर्षानं. त्यावेळी तुम्हाला ते इंटरेस्टच राहणार नाही आहे, कुठं जायचा इंटरेस्ट राहणार नाही तुम्हाला. त्यातला जो आनंद आज तुम्ही मिळवू शकताय, आणि आज तुम्ही मूड असताना जो आनंद मिळतो ते तुम्हाला त्यावेळी नाही मिळणार, काही उपयोग होणार नाही. त्यामुळं किती बिझी असाल, काय असाल, तरी बघा. पिक्चर बघायची इच्छा झाली ना, बघा, काही बिघडत नाही. एक चांगला एक्सपिरियन्स असतो तो सुद्धा, तो एक चांगला आनंद देणारा असतो, आणि जो कदाचित तुम्हाला 10-20 वर्षात नाही देऊ शकणार. त्यामुळे वेळेचं महत्त्व ठेवा, आणि मूड आला ना त्या गोष्टी त्यावेळी करणं, याच्यासारखा आनंद नसतो. थँक्यू.